तर कसं काय भावांनो, सुस्वागतम तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये। तर आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांनी शिव्या देऊन लोकांच्या कानामधून मध काढला होता आणि मध्येच खूप वर्ष जेलमध्ये जाऊन 2026 मध्ये प्रत्येक पॉडकास्ट मध्ये आपल्या डोळ्यांना दिसला होता। एकदम बरोबर ओळखला। या दादांवरती पहिला पण मी 2 व्हिडिओ बनवला होता आणि त्या दोन्ही व्हिडिओवर तुम्ही खूप सारा प्रतिसाद पण दिला होता। तर आता मी तुम्हाला जास्त बोलणार नाही, पण हा व्हिडिओ तेवढं शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ खतम झाल्यावर मला तुम्ही नक्की सांगा की पुढचा व्हिडिओ मी कोणावर बनवू। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। बघितलं का? नाही बघितलं का? हा 1 महिना झालं भाऊ, यांनाच बघायला लागलोय, पण तू जपून राहा भाऊ, कारण डिडो भाऊ एक टक लावून तुला बघायला लागलाय। बघितलं का? नाही बघितलं का? विषय आवडच करतो ना आपण, आपला तुम्हाला माहितीच आहे। डिडो भाऊंच्या समोर जास्त काय बोलू नका, कारण ते अगोदर पाठीमागच्या पॉडकास्ट मध्ये एकाला चावून आले आणि आता या पॉडकास्ट मध्ये मला तर असं वाटतंय की या दादांना वच करतील। बघितलं का? नाही बघितलं। आपला तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे कोण आले एंड झाले। डिडो भाऊ मी फक्त साधा वादा रोस्ट करायला लागलोय, आता तुम्ही मलाच असं बघायला त्याची मला भीती वाटायला लागली। जरा भीती वाटते मला या पॉडकास्टला। पहिल्यांदा कुठल्या तरी पॉडकास्टला भीती वाटत असेल तो हा पॉडकास्ट भाई। आपण एकत्र नाही का, आपण एक सारखेच भाई। हक्के भाई तुला तुझे व्हिडिओ बघितले भाई, मला नाही का, मला लय जणांनी डीएम वगैरे केले भाई की तुझ्यासोबत केलं पाहिजे का, आवडलं भाई। तू असा इन्सान आहे, म्हणजे पहिला व्यक्ती असा आहे ना भाई की मला असं वाटावं लागेल तुला की तुझ्यासोबत काम केलं पाहिजे। भाऊ तर म्हणतोय की हा पहिला माणूस आहे ज्यांच्या सोबत काम करावं असं डिडो भाऊंना वाटलं। एवढं वाटलं तर त्यांच्या सोबत कशाला काम केले असं भीती वाटते। पण काय करू मी? जरा हे सांग ना, जरा असं नॉर्मल झालं पाहिजे। नर्वस झालोय तो, असं गॉगल माणसाने एकमेकाला घाबरलंच पाहिजे भाई। आता लोक आहे ना भाई एकमेकांची गाणं मारतात आजकाल। आपला व्हिडिओ हेच आहे ना का, बोलायचा उद्देश हेच आहे की आपला जे आता एवढं वर्ष झालं आपण काय होतो, लोकांनी लय फायदा उचलला आपला डिस्क्रिप्शन। भाऊ तर असं बोलायला जणू आता मला असं वाटतंय की भाऊंची दाढ दुखायला लागली। क्या आपके मसूड़ों में तकलीफ है? हाँ। क्या आपके टूथपेस्ट में नमक है? टूथपेस्ट में नमक? हाँ, कोलगेट एक्टिव सॉल्ट में नमक है। तर आपण कमबॅक 2024 देणार होतो, काय गोष्टींमुळे अडकलो भाई आपण नाही का। दादानी सांगितले की घाबरलंच पाहिजे माणसाने, त्याच्यामुळे हा पॉडकास्ट घाबरतच होणार जरा। घाबरायचं नाव घेऊन यो भाऊ सुद्धा हळूहळू मजा घ्यायला लागलाय। तर मग झालं तर मॅनेज करून घ्या, बाकी काय नाही। जीवाची काळजी प्रत्येकाला असतीच ना। हे सगळं काय चाललंय यार, कोणीतरी सोडा राव त्याला। सगळे लोक फक्त डिडो भाऊंचीच घ्यायला चालले पॉडकास्ट। गायब कुठं होतास इतके दिवस दादा? काय मग याला अर्थ आहे का? गायब होता तू, गाणीच नाही टाकली, 2 गाणी टाकली, वातावरण पार एकदम सेट केलं, मराठी हिपहॉप मध्ये पहिलं असं काहीतरी वाढीवपणा केला आणि तू गायब झाला राव। मला काय अर्थ आहे का? कुठं होता तू भाई? आता कसा विषय झाला माहितीये का, अशा प्रॉब्लेम मी फेस केल्यात ना लाईफ मध्ये। ते पॉडकास्ट वाला प्रश्न काय विचारताय आणि त्याच्यावर उत्तर काय देताय? जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर देणार आहोत। हे फालतूची लांबड कशाला लावलाय? तर आपला विषय हा होता भाई 2020 मध्ये आपण अशा काय गोष्टी केल्यात ना की रॅपर लोकांनी केल्या नाही त्या गोष्टी। डिडो आहे आणि असा आजीव्या खाजीव्यांना मारून बिरून फेमस पण नाही झालो भाई मी। काही लोकांची जी मारली ना भाई, चांगल्यांना माहिती, चांगल्या पद्धतीला माहिती नाही का, हस्ती मोठ्या लोकांना माहिती, सारा इथल्या गुन्हेगार लोकांना पण माहिती नाही का आपली चव काय। ही असली कुठली भाजी मंडईतली भाजी आहे जी स्वतःच म्हणते की आपली चव काय। एवढं कॉन्फिडन्स न तर मेथीची भाजी पण आजपर्यंत बोलली नाही। देश नर की खाई में झोंका जा रहा है और ये साला पूछता है की आपली चव काय। तुझ्या चवीपेक्षा जास्त तर मी कारले खाईन भाऊ, पण तुमची चव घेऊन मी काय करू? तर माझा हाच विजन आहे की भाई 2020 मध्ये ज्या गोष्टी घडल्यात 2023 ला बंद केल्या होत्या, कारण घाण मीच केली होती इंडस्ट्रीमध्ये। त्या गोष्टीचा पश्चाताप व्हायला पाहिजे। ती गोष्ट एवढं गर्वाने कोण सांगू शकतंय? शक्यता हिपहॉप मध्ये क्षेत्रामध्ये असे घुसल्यात काय कुत्रे नाही का, बळच ह्याला बोल त्याला बोल मा डोकं फिरलं ना भाई, बाजार उठवू शकतो मी। अरे यार, पहिला तर भाऊ चवीबद्दल बोलत होता आणि आता परत बाजार उठवायची गोष्टी करतोय। बाजार उठवू शकतो मी। मला तर आता हेच समजणं झाले की हा भाऊ हिपहॉप मध्ये उतरलाय का व्यापारी लोकांचं नुकसान करण्यासाठी उतरलाय? मा डोकं फिरलं ना भाई, बाजार उठवू। पण झालं काय होतं नेमकी? तू गायब काय झालं? काय कारण होतं त्याच्या मागचं? 2023 मध्ये अशा काय गोष्टी घडल्या भाई, माझा अल्बम वगैरे लीक झाला नाही का, प्रत्येकाला माझ्याकडनं अटेन्शन पाहिजे ना का, मी बोलू काहीतरी पण मी बोलतच नसतो भाई। तो पॉडकास्ट वाला कुठून विचारायला लागला की नेमकं झालं काय होतं, पण नाही, डिडो भाऊ नंतर दुसरंच काहीतरी बोलायचं असतंय। मला फक्त एकच बोलायचं भाई, लाईफ मध्ये ना प्रत्येक वेळेस माझ्या फेस केलं ना भाई मी लाईफ मध्ये, कुणी नाही काय, मी अंधारात दिवस काढल्यात भाई। लाईटीचं बिल भरायचं ना भाऊ, मग कशाला अंधारात दिवस काढायला लागला असतं? लोक मला दाबायचा प्रयत्न करतात, पण कोण दबायचा प्रयत्न करत नाही भाऊ, तू स्वतःच गुणगान करू स्वतःच दबा लागलाय। लोकांना माहिती डिडूच्या गांडीला किती खाचपण। आता मेन मुद्दा कळला की संबाटा भाऊला हाच खजवा हेट करतोय। डिडूच्या गांडीला किती खाचपण। एक खाजवा सांबाटाला हेट करतो बडवा। स्वतःच्या तोंडाने स्वतःच भाऊनी कन्फर्म करून टाकले। लोकांकडे नजर दिली भाई, जरा कुठं काय चालू, कुणाचं काय नाही का, हात दिला प्रत्येकाला, नाही घेतला, फायदा उचलला लोकांनी। यांचा फायदा उचलणारा नेमका कोण आहे हेच कळणं झाले। कशाला फायदा उचलला रे यांचा? इथं तुम्ही फायदा उचलल्यामुळे आता आमचं डोकं खाजवायची वेळ आणलाय।
अप्पर हे माझं भाई स्थान आहे भाई, माझं मंदिर आहे. पहिल्याच्या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला माहिती असेल की आपल्या लाडके डिडो भाऊंनी जेलला मंदिर बोललं होतं आणि या पॉडकास्ट मध्ये अप्परला मंदिर बोलतोय. काय राव, अचानक पार्टी बदलला भाऊ. लोक असले लोक आहेत ना भाई, संगत वाईट नाही तिथली, लोक पण वाईट नाही तिथले, ती वस्ती पण वाईट नाही, वाईट फक्त आम्ही लोक. अरे कशाला डिडो भाऊ, कशाला स्वतःची लायकी घालवून घेतोय राव. लोक बोलायच्या आधी स्वतःच वाईट आहे म्हणून लोकांना सांगायला लागले. अशाने लोक फायदाच उचलणार ना. आर्टिस्ट मध्ये तुला त्याचा राग आला की तू कष्टाने गाणी बनवली होती आणि ते लीक केलं. नाही मला राग कशाचा आला भाई, माझा आर्ट आहे ना जो. राग कशाचा पण येऊ दे, पण सगळा राग याच्यावर कशाला काढायलाय. तर मला रिप्रेझेंट अशा पद्धतीने करायचं होतं ना, ज्यावेळेस 2022-21 अरे बिचाऱ्याला दवाखान्यात घेऊन जावा. पहिला भाऊंच्या दातात कळ आली आणि आता डायरेक्ट भाऊला लकवाच मारलाय. काय असतं रे जेल मधलं आयुष्य तर लय भाई, कसं सांगू याड्या, तोंडानच सांगा ना. किती अंधार बघितला आयुष्य. अरे मग टॉर्च घेऊन जायचं ना. 4 भिंतीत दिवस काढल्यात भाई आज मला माहिती. 4 भिंतीच्या वर पत्रा पण असतोय भाऊ, पत्र्याला पण थोडी किंमत द्या राव. जेलमध्ये तू होता, काय आयुष्य होतं मग गेल्यावर तू 2 वर्ष काढली जेलमध्ये. रुटीन काय असायचं? अरे तेच भाऊ, सकाळी 5ला यायचे, उठवायचे सगळ्यांना, मोजायचे, काउंट अप करायचे, कोण कोणी काय काय कसं चालू आहे, कोण कुठं चालू आहे, नाही का, सगळे बघायचे बिगायचे काय चालू आहे भाई. मी पण पहिला दिवस होता माझा, काय कुठे आलोय दपकलो मी. काय बोलू आणि किती बोलू हेच मला कळणं झाले. हे दादा नेमकं जेलमध्ये गेले होते का कुठल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये 4 दिवस ऍडमिट होते हेच नीट समजना. पण पहिला दिवस होता माझा, काय कुठे आलोय दपकलो. भीती नाही वाटत तुला? नाही वाटत भाई. तू एवढं सगळं बोलतोय पण पोलीस असतात ते बाबा. मला बाकीच्या गेलं सर्वसामान्यांना कसं वाटतं की कसं असतंय भाई, आपल्याला प्रत्येक जण दाबायचा प्रयत्न करतो. आज ज्या समाजाने मला दाबला ना, मी त्या समाजाची काय काय बघायला लागलंय राव. अरे कोणीतरी या भाऊंना सांगा की आपण कुठं बसलोय, आपल्याला किती लोक बघाले. सगळ्यांच्या समोर हे भाऊ अश्लील हरकती करायला लागले. कसं आहे भाई, गाणं आहे भाई, नाही का माझं. ज्या पद्धतीने मी रिप्रेझेंट केलं लोकांना, ज्या पद्धतीने आवडलं, रेस भरला काय लोकांमध्ये. मला असं डोक्यावर ठेवलं होतं, नाचत होते भाई डोक्यावरती. कोण नाचत नव्हते भाऊ. तुमच्या प्रत्येक गाण्यामध्ये लोक फक्त संबाटाचं नाव आणि तुमच्यासाठी शिव्यांचं गाव बनवून तयार करून ठेवत होते. तो आलाय तो ऑपोजिट आलाय, काय कुठे आलोय दपकलो मी. पण काढले दिवस, जसे काढायचे होते तसे काढले. अरे भाऊ तो डिडो भाई आहे, पण हा भाऊ तर त्यांना असं बघायला लागलाय जणू याला डिडोच्या रूपात शांताबाई दिसायला लागल्या. कुठे आलोय तर लई भाऊनी भाषण दिले. आता थोडस भाऊंचं अपकमिंग सॉन्ग पण ऐकूया. कष्टकारा आई वडिलांसाठी कष्टकारा भाऊ बहिणीसाठी कष्टकारा स्वतःच्या पोटासाठी कष्टकारा. अय भाऊ, आई वडिलांसाठी केलं तेवढं बास आहे ना. हे काय बोलून राहिला भाऊ. पोटासाठी कष्ट करा, पाठीसाठी कष्ट करा, अजून कशासाठी कष्ट करू. कष्टकारा आई वडिलांसाठी कष्टकारा भाऊ जिंदगी ऐसी जिंदगी 300 रुपये में धन भर लंड तगार. आईसाठी बाबासाठी जावा चांगलं काहीतर करून, आई वडिलांचे तर डोळे भरून, पोरगी झाली तरुण त्यासाठी जा चांगलं काहीतर करून, नाहीतर असा जाशील मरून. तुम्ही आधी श्वास घ्या भाऊ, नाहीतर दुसऱ्यांच्या आधी तुम्हीच गचकशीला. आईसाठी बाबासाठी जावा चांगलं काहीतर करून, आई वडिलांचे तर डोळे भरून, पोरगी झाली तरुण त्यासाठी जा चांगलं काहीतर करून, नाहीतर. लिहून काय लिहले भाऊ. सगळे रॅपर लोक तुपाकडून रॅप शिकतात, पण आपले डिडो भाऊ या सराकडून शिकतात. माझी तर आता एक शेवटची इच्छा आहे की या सरांचा आणि या भाऊंचं एकदा जर कोलॅब व्हायला पाहिजे. धन्यवाद बस. ब्रेकअप झाल्यावर काय दिलं होतं? आहे ना भाई, हे प्रेम काय नसते दादा, हे प्रेम काय असते बाबा. ते तर मला पण अजून माहित नाही भाऊ. टीप लिहिलं होतं? अरे आहे रे भाई. हे कधी रिलीज होणार आहे ते? या भाऊने पॉडकास्ट चालू झाल्यापासून डिडो भाऊनं फक्त फुगवायचं काम केलंय. या भाऊच्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसून येते. तर मध्ये आपले डिडो भाऊंची इन्स्टा आयडी उडली होती, त्यामुळे आता भाऊने नवीन आयडी खोललाय. तरी आपल्या आयडी आता ओरिजिनल. असं बोलल्यावर कोण फॉलो करणार भाऊ? थोडं प्रेमानं सांगा, तेव्हा लोक फॉलो करणार ना. असं कोण सांगते राव. तरी आयडीला एक काजवा सांब जेव्हा मी बघितलं होतं तेव्हा 1K फॉलोअर्स झालते, पण आता रोस्टिंग मुळे भाऊंचे 5000 फॉलोअर झाले. काँग्रेस लसून भाऊ. तर काही मांडीमध्ये पांगळे असणारे लोक हे गाणं ऐकून हे बोलतात की भाऊनी काढून हे असलं गाणं काढले. तर त्यांना मी सांगतो की बाळानो, हे गाणं 2 वर्षाच्या अगोदरचं आहे. पूर्ण माहिती पाठ करून तरी व्हिडिओ मध्ये बोलत जावा राव.
तर हाच आहे आपल्या डिडो भाऊंचा अल्बम जो येणार आहे. पण आता 20-30 दिवस झाले अजून तर हा अल्बम डिडो भाऊंनी सोडलाच नाही. आणि हे काय भाऊ हॅशटॅग मध्ये संबटाचं नाव जोडले, शोभतय का दादा? त्यालाच मारताय, त्यालाच शिव्या देताय आणि नंतर न व्ह्यूज येईन म्हणून हॅशटॅगला त्याचं नाव टाकताय. कुठला सस्ता नशा करताय राव. तर आता थोडस मेन मुद्द्यावर बोलूया जे सगळ्यांना बोलायला पाहिजे. तर या भाऊंचे जी पहिल्याची 3 गाणी होते ती भाऊ एवढे पण वाईट नाहीये जेवढी लोक सांगतात. पण त्याच 3 गाण्यामध्ये भाऊनी खूप घाण शिव्या दिल्या. पण आजकालचे सगळेच रॅपर शिव्या देतात, त्यांच्याबद्दल तर कोण काय बोलणार पण नाही. भाऊंनी त्यांच्या एका पॉडकास्ट मध्ये थोडीफार चांगली पण माहिती सांगितल्या, थोडंफार वेगळं पण काहीतरी बोललाय जे आजपर्यंत कोणत्या रॅपरनं कोणच असं बोललं नाहीये. कोण नसतंय भाई कुणाचं आई बापाशिवाय. अरे मला तर बाप पण नाही आई पण नाही भाई, तरी करतोय भाई मी नाही का, तरी गाण्यांमध्ये बोलतो भाई आई बापांशिवाय असं तसं भाई. का जाणीव मला माझा सक्का भाऊ होता माझ्यासाठी भाई, बाकी कोण नव्हतं, सगळं तोच आहे भाई माझ्यासाठी. आई बाप तोच आहे माझं नाही का. माझी आई एवढी सोन्यासारखी मला जीव लावायची, बाप माझी सावली हरवली रे दादा. मला माहिती आज माझी परिस्थिती काय, मी कसा जगतोय मला माहिती आहे भाई. ज्याला आई बाप नाही त्याला काय नाही भाऊ. डिडो आता तू ह्या सर्व गोष्टी बोलतो, एक रॅपर आहेस, रॅपरचं काम आहे की समाजात ज्या चुकीच्या गोष्टी घडते त्याच्यावर देखील बोलावं, किंवा सरकारची एखादी गोष्ट चुकती तर त्याच्या विरोधात बोलावं, त्याच्या विरोधात आवाज लाडावं. पण आजकाल जे आपण पाहतोय मुलींवरील अत्याचार वाढलेत, लहान लहान लेकरांवर 2-2.5 वर्षाच्या मोठे मोठे माणसं अत्याचार करते आणि त्यांना सरकार काहीच ऍक्शन घेत नाही, फक्त अटक करते. आई शपथ सांगतो भाई, भर चौकामध्ये यांना जाळाल भाई नाही. अरे काय दोष आहे यांचा लहान लहान मुलींचा भाई, 2-2, 3-3 वर्षांचे भाई. ते ह्यांना काय कळतंय? कॅडबरी दिलं, चॉकलेट दिलं, ह्यांना तरी गोड बोललं, त्यांना काय कळतं? आई बापांसारखं, काकांसारखं, दादांसारखं, बाबांसारखं बघतात ते लहान लेकरं, त्यांच्यावर तुम्ही अत्याचार करताय. MC डिडोची ही बाजू ना तर आजपर्यंत कोणी समजून घेतल्या आणि ना तर आजपर्यंत कोणी दाखवल्या. सगळ्यांना फक्त या भाऊची मजाच घ्यायचा, घ्या ना भाऊ, पण एवढी पण घेऊ नका की भाऊ पूर्णपणे नर्वस होऊन करिअरच सोडून टाकत. आपली लोक प्रत्येकाला एक चान्स सगळ्यांना देतात, तर आपल्या डिडो भाऊंना पण एक चान्स भेटायला पाहिजे. आणि भाऊची दुसरी साईड इतकी भारी आहे तर आपण त्याच्या पहिल्या साईडला थोडं इग्नोर केलं पाहिजे. बाकी तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंट मध्ये सांगा. तर व्हिडिओ खूप मोठा होतोय, व्हिडिओला आपण इथंच एंड करून टाकूया. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तर नक्की करा. चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट टॉपिक मला सजेशन करा. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय. चला.